नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आरोग्य सेवक भरती ही मागे झालेली होती, तर त्याच्यामध्ये हंगामी फवारणी प्रमाणपत्र धारकांसाठी काही जागा राखीव असतात. जवळपास 50% पदं हे त्यांच्यासाठी राखीव असतात. तर याच प्रमाणपत्रा संदर्भातला एक घोटाळा उघडकीस आलेला आहे. हे ऍक्च्युली एक चांगली न्यूज नाही आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, परंतु तुम्ही जागरूक व्हावा. तुमच्या आजूबाजूला अशा घटना घडतात का याच्याविषयी तुम्हाला माहिती व्हावी या संदर्भातला आपण हा व्हिडिओ जो आहे तर तो बनवत आहोत. बघा, लोकमत मध्ये आलेली बातमी बघा. दिव्यांगांनंतर हंगामी फवारणी प्रमाणपत्रचा घोटाळा उघड. बघा, सगळ्यात जास्त पाहिलं हे जे राखीव पदं असतात यांच्यामध्ये खूप घोटाळा व्हायला सुरुवात होते. बघा, पहिली सुरुवात कुठून झाली मित्रांनो? क्रीडा पासून झाली. क्रीडामध्ये स्पोर्टमध्ये खूप सारे फेक सर्टिफिकेट यायला लागले. एमपीसी मध्ये फेक सर्टिफिकेट यायला लागले. त्याच्यावर शासनाने उपाय केला की डायरेक्ट विभागीय संचालकांकडून प्रमाणित पाहिजे तरच त्याला महत्व असेल. पुन्हा आला दिव्यांग. दिव्यांगाचं सिव्हिल सर्जनकडे जायचे, पैसे देऊन काही सेटिंग लावून काढून घ्यायचे आणि गव्हर्नमेंट जॉब करायचे. पाहिलं तर एकदम टनटनाटन माणूस आणि तिथं पाहिलं तर 40-50% 60% अपंग दाखवलेलं. तर असे जे खोटे उमेदवार असतात ना, तर हे नेहमी जॉब घेण्याचा प्रयत्न करतात आणि हा प्रयत्न त्यांनी हंगामी फवारणी प्रमाणपत्र इथे देखील घेण्याचा प्रयत्न केला. आणि हा केव्हा उघडकीस आला मित्रांनो? ही खूप सिरियस गोष्ट आहे. जेव्हा एका डिझर्विंग कॅन्डिडेटने स्वतः आत्मदहनाचा इशारा दिला, स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी यांचा लक्षात आला मित्रांनो. त्याआधी त्यांनी त्या प्रमाणपत्राला खरं ठरवलेलं होतं. ही फार आश्चर्यजनक गोष्ट आहे. एवढ्या वर्षापासून एवढ्या मेहनतीने एवढ्या कळकळीने जे उमेदवार प्रयत्न करतात, जे उमेदवार तयारी करतात, त्यांच्या सोबत जर असं गैरप्रकार होत असेल ना, तर तो खरंच चुकीचा आहे मित्रांनो. तर पूर्ण तो मॉडस ऑपरेंडी एक्सप्लेन केलेली ते आपण पाहूया. बघा, जिल्हा परिषदेत आरोग्य सेवक पदी हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांसाठी जागा राखीव आहेत. मात्र हंगामी कर्मचारी म्हणून बोगस प्रमाणपत्र दिली जात असल्याचे आढळलेले आहे. सांगलीत निवड झालेल्या 2 कर्मचाऱ्यांची प्रमाणपत्र अहिल्यानगरच्या झेडपी अधिकाऱ्यांनी रद्द केलेली आहेत. आरोग्य सेवक पदाच्या 50% जागा हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांसाठी राखीव असतात. सांगली जिल्हा परिषदेत गणेश डॅश डॅश, आपण पूर्ण नाव नाही घेत, मे बी ही बातमी ही जी न्यूज आहे तर ते न्यायालयीन प्रक्रियेमध्ये असू शकते, म्हणून संबंधित व्यक्तीचं आपण पूर्ण नाव आपण थोडा वेळ करतो आहे. आणि पुढची व्यक्ती किशोर नावाची कोणीतरी व्यक्ती आहे, पुढे अरविंद नावाची व्यक्ती आहेत. तर या तिघांची नावं प्रतीक्षा यादीत होती. त्यांनी प्रमाणपत्र सांगली जिल्हा परिषदेने पडताळणीसाठी अहिल्यानगरच्या जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांकडे पाठवली. त्यावेळी ती प्रमाणपत्र योग्य असल्याचा त्यांनी अहवाल दिला. लक्षात घ्या, त्यावेळी त्यांनी ती प्रमाणपत्र योग्य आहेत, बरोबर आहेत असा अहवाल दिला. म्हणजे आश्चर्यचकित गोष्ट आहे. मात्र या उमेदवाराने दिलेली प्रमाणपत्र बोगस आहेत, ते या प्रमाणपत्रासाठी पात्र नाही अशी तक्रार प्रमोद सरवदे यांनी दिलेली होती. कोणी? प्रमोद सरवदे नावाच्या तरुणाने दिली होती. या बनावट उमेदवारांमुळे आपण नोकरीला मुकणार असल्याचे त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला. त्याच्यानंतर अहिल्यानगरचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर रवींद्र काणे यांनी गोपाळ घरे आणि वाघमोडे हंगामी फवारणी कर्मचारी म्हणून अपात्र आहेत असा अहवाल दिला. तो कधी अहवाल दिला? ज्यावेळी त्यांनी जे आहे अशा पद्धतीचा जे प्रमाणपत्र आहे तर तेच अयोग्य ठरवलं त्यावेळी. बघा, यांनी पूर्ण एक्सप्लेन केलेले, म्हणजे हे चुकीची गोष्ट आहे मित्रांनो. जे उमेदवार जॉईन झाले, पण एक गोष्ट याच्यातनं हे पण शिकायला मिळते की आपण आपल्या हक्कासाठी न्यायासाठी आवाज उठवला पाहिजे. तुम्हाला वाटतं आहे हे अयोग्य आहे, खूप साऱ्या मुलांना माहिती आहे कोण दिव्यांग अयोग्य आहे, कोण स्पोर्ट मधलं अयोग्य आहे, कोण हंगामी फवारणी क्षेत्रामधलं अयोग्य आहे. जर तुमची नोकरी त्या उमेदवारामुळे जात असेल ना, तुम्ही नक्कीच संविधानिक पद्धतीने आवाज उठवला पाहिजे. व्यवस्थितरित्या तक्रार जी आहे तर ती नक्की केली पाहिजे. कारण की जर चुकीचा व्यक्ती व्यवस्थित लागला ना, तर व्यवस्थापन जे आहे तर ते काही कालांतराने चुकीचे आपल्याला दिसते. सातारातील त्या प्रमाणपत्राबाबत संशय. आता हाच प्रॉब्लेम नाही, हे 2 लोक सापडले. म्हणजे महाराष्ट्र राज्यात असे किती उमेदवार असतील की ज्यांच्याकडे हंगामी फवारणी क्षेत्र हे खोटं असेल? खोटं असू शकतं ना. तर ते सगळे प्रमाणपत्र जे आहेत तर ते चौकशी इथं केली पाहिजे. या उमेदवाराने शेवटी आत्मदहनाचा इशारा दिला, स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याला जो आहे तर तो न्याय यांच्याकडून जे आहे तर तो देण्यात आलेला आहे. तर ही संपूर्ण बातमी आहे. अशा किती अपात्र लोकांना त्यांनी जे आहे प्रमाणपत्र दिली असेल तर हे आपल्याला इथून जे आहे तर ते कळतं. ठीक आहे. तर आरोग्य सेवक नावाचं एक पद असतं, ज्या उमेदवारांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगतो. कधी कधी त्यांचं नाव असं येतं बघा, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, मल्टीपर्पज हेल्थ वर्कर. याची सॅलरी पण चांगली असते, म्हणून याच्यासाठी उमेदवार असे एक खोटे प्रकार पण करतात. S8 ची सॅलरी आहे 25,500 ते 21,100.
याच्यासाठी उत्तीर्ण तुम्ही 12वी पाहिजेत, 12वी सायन्स, 12वी विज्ञान प्लस प्रमाणपत्र लागतं तुम्ही. याच प्रमाणपत्राच्या मुलं घोळ करण्याचा जो आहे तो प्रयत्न इथं जे आहे तर ते करत असतात. हे फार महत्वाचं आहे. याचा जर तुम्ही सिलेबस पाहिला तर मराठी हा विषय असतो, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी याच्यावर 20च प्रश्न येतात जवळपास. ओके. आणि तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण याच्यावर 80 प्रश्न येतात. हे 80 प्रश्न सायन्सवर असतात मित्रांनो. मोस्ट प्रॉब्ली याचे प्रश्न हे सायन्सवर आपल्याला जे आहे तर ते बघायला मिळतात. तर अशा पद्धतीने जो आहे तर तो पॅटर्न असतो. सध्या खूप साऱ्या सरळ सेवा आणि महानगरपालिकेच्या भरती ज्या आहेत तर ते यांच्या जाहिराती आलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये देखील आरोग्य सेवक पदासाठी जाहिराती ज्या आहेत तर ते येत असतात. आणि त्या पदासाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीने आपली ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच ही लॉन्च केलेली आणि फुल बॅच असणार आहे, परिपूर्ण अशी बॅच असणार आहे. याची प्राइस पण आपण किती ठेवलेली, फक्त 999 रुपये एवढी जी याची प्राइस जी आहे तर ती ठेवलेली आहे. अधिक माहितीसाठी या नंबरला तुम्ही संपर्क साधा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.